पण मी तरी काहीतरी असेल ना, म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँग वार म्हणून तो काय असेल ते जर शोधू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, एक कच्चा नाही, हे ध्यानात ठेव. तो इतक्या चुकीचा हात टाकला आता. तो विरोध करायला पाहिजे होता, तो प्रश्न करायला पाहिजे होते, तो मीडियात बोलायला पाहिजे होतं. पण तू आमच्या काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात. तू उगाच खेटला मला, तो कोणाला खेळायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले आहेत 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं, पण तू राहायला नाही. तू मला खेटला बा, तू पाय चुकून पाय पडला त्यावेळेस पडेल येऊ नको म्हणून. हो, मी लय दिवस सांगत नव्हतो ते. तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही, असं पाय पडणं होतं. नाक घासायला लागलं तुला, नाक. माझं तर जाहीर झालं, मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही, कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय, जाऊ द्या, काय जायचं आपण. त्याच्यावर टिंगल केली नंतर, ठीक आहे, हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं, गाड्या देणं, मग मारणं, आमजवळ ते सगळं आहे. मला वाटतं आणखीन आम्ही, तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नुसतं ते सगळं तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असेल, मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. तपास कामी मला वाटतं जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं. अहो